घरचा वैद्य मराठी चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे। बघा ही जी आहे ही पळसाचा कंद आहे, जी 2-2 पानावर 3-3 पानावर जी पळस असतो त्या पळसाला असा खाली कंद निघतो। ह्या कंदाचा काय करायचं मित्रांनो, पोटाच्या विकारासाठी तुम्हाला सर्व पोटाचे विकार आणि शरीरावर काही ॲसिडिटी होते, अन्नपचन होत नाही, पोटाचे विकार, लिव्हर आणि गॅसेस होतात, पित्ताचे विकार, पित्तामुळं भरपूर असे आजार होतात। तर ह्याच्याचं काय करायचं मित्रांनो, ह्याचा एक कोंबडीचे अंडे एवढा कंद घ्यायचा आहे आणि 4 कप पाण्यामध्ये शिजवून 1 कपभर राहू द्यायचं पाणी आणि ते थंड झाल्यानंतर तुम्हाला प्यायचं आहे। कंटिन्यू तुम्हाला 2-3 महिने असं जर वापर केला, पोटाचे सर्व विकार जायला तुम्हाला मदत होते। आणि ही पळसाचा कंद, पळसाची मुळी बी घेतली तरी चालते मित्रांनो। पळसाची ही कंद येतं तर पळसाच्या मुळे बी अशाच निघतात, तर पळसाच्या मुळे बी तुम्हाला वापरल्या तरी बी चालतात मित्रांनो। तर ही आपण एक 3 कंद आणले होते काल, आपण काही जंगलात भ्रमण करत असताना हे कंद भेटलेत आपल्याला। तर पोटाच्या विकारासाठी मित्रांनो, सर्व विकार आणि उष्णता असेल तुमच्या शरीरात ती बी निघून जाते। आणि ही कंदाचा वापर, दुसरी गोष्ट, शरीरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा एनर्जी असेल, चक्र तुमचे स्वच्छ नसतील, साधना एखादा माणूस करत असेल त्याला नीट साधना करता येत नसेल, ह्या जर मुळीचा तुम्ही काही विधिवत काढा करून घेतला, याचं तावीज करून अंगावर घातलं तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे लाभ होतोय। चला मित्रांनो, ही पोटाच्या विकारासाठी तुम्हाला ह्या मुळीचा उपाय करायचा आहे। आणि हे आपण आपल्या स्वतःसाठी मुळे आणलेले आहेत। आता ही आपण रोज सकाळ संध्याकाळ ह्याचा एक थोडा तुकडा काढून ह्याचा काढा करून घेणार आहेत। जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करायचा, लाईक करायचा आहे। पोटाच्या विकारासाठी भरपूर असे उपाय करून दमलाय तुम्ही, पण ही उपाय केलेला नाही, तर ही उपाय करून बघायचा आहे, जेणेकरून तुमच्या पोटाच्या विकारासाठी सर्व रामबाण इलाज आहे। जय हरी, जय धन्वंतरी भगवान।